म्हणजे तुम्ही आपण जन्मल्या तेव्हापासून इथंच आहे का? मला वाटलं का तिकडे आपल्या दोन तीन घर आहेत ना घरवाले आहेत ना अलग अलग जागे तिकडे बी आहे का? ढाबे टेकडी. हा. दहा इकडे जो होता आपला तो इकडं इकडे गाव आहे. वांगी नाही आपल्या नहराकडून जावं लागते. नहराच्या पारावरून जातो. तेच गाव तो नव्हता का मेन? अच्छा. हा हा. मग तेव्हाची मग घर आहे एकच मेन घर होता का? हा समोर एकच होता का मेन घर? अच्छा. म्हणजे अच्छा तो पण म्हणजे गोपाळा पाटील जो होता ना गोपाळा पाटील. हा हा हा. अच्छा. हो का? हा हा हा. अच्छा. म्हणजे हा. हो का? म्हणजे पहिले आपला पहिलीपासून महाल म्हणजे गोपाळ पाटील तिकडे गेला. म्हणजे गोपाळ पाटील किती भाऊ होते? दोघं भाऊ. गोविंदा गोपाळ. अच्छा. अच्छा. म्हणजे पहिलेच गेला का तिकडे राहायला का म्हणजे काही वकल म्हणजे? अच्छा जमलं. हो का तिकडं? हो का? हम्म. हा. 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 शाहूकार म्हणजे तेव्हाच्या काळात कोणते शाहूकार होते? महार लोक शाहूकार होते? हो का? हो का? हा हा हा. अच्छा. असं भाऊ. आता शाहूकार आहेत का म्हणजे? ते घरी. हो का? कर्ज घ्यायच्या काळात होता म्हणजे तेव्हाच्या काळात तेव्हा जमीन तेव्हा तेव्हा हे भाऊ म्हणजे कोण? गोविंदा गोपाळ. म्हणजे ते गोविंदा गोपाळा की सहा भाऊ होते का त्याच्या पहिले त्याचे बाबा की बस त्याच्या बाबी सहा भाऊ. हा हा. हो का? हम्म. हा 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 हा. म्हणजे फक्त पोरी झाल्या फक्त एकच पोरी. अच्छा. मग तेव्हा बायकाही दुसरा नवरा करते तेव्हा जंगलात. तेव्हा ते प्रथा होती सती प्रथा की तेव्हा होती का तेव्हा बंद झाले का तेव्हापर्यंत? हा. अच्छा घर टाकलं. हा. हो का? अच्छा. तेव्हाच्या काळात हे करत म्हणजे तेव्हा का तेव्हाच्या काळात काय आपला अशी दारू विकत का तेव्हा? हा. राहू दे ना ते बंद कर. हा. हा, हा. अच्छा म्हणजे ज्याचे ते आपला
बाराच्या मराठ्याचा कर्ज होता. त्याच्या आता मी होतो तोपर्यंत ते एक किस्सा देऊ. बाराने वाढवण्याने. हो. तर लहान क- मुलं- कर्ज म्हणजे याच्यासाठी काय का म्हणजे तुमच्या उत्पन्न की नाही झाला तर मग तुम्ही खावा घेवायचा धाना जर आपला पाणी ह्या- धा- सावकारीवर हा, नकार लागला हा. 10-15 म्हणजे तुमच्याकडे जमीन एवढी होती का पुढच्या वर्षी तर चुकवायला पाहिजे होता ना तुमच्याकडे आता एक वर्ष दुष्काळ आला पण दुसऱ्या वर्षी तर मग चांगला होत असेल उत्पन्न पण हे गावात नव्हतं का नाही. मग काय राबवलंच तयार होतं का माणसं माणसं काम हा हा अच्छा. मग ठेक्याने देत का स्वतः फक्त जाऊन थोडा पाहायचं त्यांचे घरीच करत हा त्याचं पीक पण नव्हतं आहे. हा पण असं त्या काळी जे पाणी भरपूर पडलं, हा हा पाण्यामुळे पीक नव्हतं आहे. अच्छा आणि असं रोवणं होतं का आवडते भरत पाहिजे एकरी 5 खंड्या 2 खंड्या झालं त्याच्या वेळेला धान्य होत पहिले 5 खंडाचे किती होतं गाप होता. 10 होतं हम्म. अच्छा. हम्म. पहिले 5 खंड्या एकरी फसल आली म्हणजे भू आली नाही तिथे एका एकराला का पुऱ्या जमिनीला एका एकराचं एका एकराला तरी मग त्याच्यात तुमच्याकडे 100 किती 100 होते 50 किती होते 50 किती घेऊन येतो नव्हती जेव्हा तुम्ही होता तेव्हा किती एकर होते तरी गोविंद होते आपला गोपाळ त्यावेळेस पण नव्हती सभा गेली होती काही नव्हती म्हणजे त्याच्या पहिली वेळेस गेली होती 4 2-2 3-3 एकर आली होती. पण ती यायला होती 5-7 एकर जमीन कोणाला सतीश का कवी हं? कोणाला त्या गजाननच्या बाबाजी झालं हा हा आणि या मडी पाटलाला अच्छा हे ठोकरी शेजार होतं याचे अवघड लोक होतं ते इथं नाही पुजलं हा हा आमचं 2 झालं अच्छा तर तुमच्यावर येतलं म्हणजे 3 एकर भेटले तुम्हाला तुमच्या बापावर सर म्हणजे तेव्हाच कमी झाली खूप म्हणजे असं नव्हती बरोबर ढोळ्यामध्ये ढोळ्यानं पीक आहे अच्छा. म्हणजे गोपाळाच्या बापावर होती जमीन फक्त खरी हा ना त्याच्याकडेच हं? राहिलो गोपाळाच्या बापाकडे होती जमीन त्याने विकलं पूर्ण नाही रे हा त्यावेळी भरला गेला होता सगळे एका पाच आहे भाऊ अच्छा तेव्हा गेली जमीन तेव्हा ओके याच्यावर आमचा आमचा पता नव्हता असं तुमच्या पता आहे ना तेव्हा म्हणजे ती 1900 पहिलेच गेली असेल 1900 पहिले गेली 1900 पहिले हम्म. मग आपला स्वातंत्र्य झालं तेव्हा तुम्ही किती 10-11 वर्षाचे असाल ना काय इकडे झालता का हो काय मी ती दुसरी का तिसरी होतो अच्छा तेव्हाही ऍडमिशन किती वर्षात होतं म्हणजे 6 वर्षात पहिली जाते पोरगा किंवा तेव्हा 7-8 वर्षाचा केला 10 वर्षाचा आहे 12 अच्छा वर्षाचा म्हणजे आहे केव्हा ऍडमिशन करत फक्त शाळेत जा पहिला वर्ग केव्हा सुरू होत होता तुमचा अच्छा आणि आता हे 5 वर्ष 6 वर्ष कसं आलं पहिले 8-9 वर्षाचा त्याचे नाव नव्हतं हो का मग पोरीला की पाठवत होते का नाही उर्दूमध्ये पाठवतो पाठवत होते त्याची ते. एका दिली आहे शाळेत वर्ग एखाद्या तर मग ते एखाद्या वर्गाची इथेच होती तर मग ते पोरगे ते मोठ्या माणसाची गिरा आहे का का कोणत्या गरीबाची का होती का ते गरीब नाही गरीबाचे कोण शिकतच नव्हतं हा. मोठे जे आहेत नव्हते पण अच्छा आमची बाई बाई होती आमच्या बरोबर बाई बाई म्हणजे परंपराची बाई अच्छा ती अच्छा गावात हा हा आमच्या घरचे एकही पोरं नाही शाळा शिकले तुम्ही म्हणजे असं कोणी म्हणलंय ना का शिका की का घरीच सगळे घरीच काम करा मला दिलं कोणी हं? जाऊ कोणी म्हणणार नाही का मला शिकवायचा की आहे नाही त्यावेळेस शिकण्याची प्रथा नव्हती ना अच्छा हा. मग जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हा असा काही दिसला का काय फरक गिरक जाणवला का काही असा ते फटाके गिटाके फोडला होता का काही साजरा गिजरा केला का राष्ट्रगान की झेंडा त्याला त्या भोजच्या जागेवर झेंडा होता म्हणजे ग्रामपंचायत होती का तेव्हा तेव्हा नसेल ग्रामपंचायत की त्या काहीच हा अच्छा भोजच्या जागेवर पुरुष माझं दुकान आहे का पुरुषोत्तम मासाचं दुकान म्हणजे कोणता तो रामच्या पाटला साईडला तो अच्छा अच्छा तिथे केलता ते ते बोर्डाने बोर्ड मारले हा बोर मारले त्याची झेंड्याचा बावटा काढला अच्छा त्याची 15 ऑगस्टला झेंडा फडकवला अच्छा पंधरा. शाळेत हम्म. त्याचा झेंडा वगैरे काय हम्म. शाळेत आम्ही तिसरी का चौथीच्या तिसरीच का होतो मी चौथी अडीच हा 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 ते- हा हा हा
तिथे मग आपला तुम्ही त्याच्या पहिलीचा झेंडा पहिला काय जो झेंडा होता झेंडा असा आहे का हो. त्याच्या पहिली दाखवला होता. आमच्या समोर जातो आता मुलं जेवायला लागले पण नाही जाय हम्म. पण नाही तुम्ही पहिली झेंडा पाहिला असेल ना जो आपला असा आहे म्हणून भारताचा झेंडा हो. तो पहिलीकडे पहिला झेंडा. हम्म. राष्ट्रगान तेव्हा ते म्हणलं होतं का नंतर आता राष्ट्रगान 1947 हो, समजलं. आलता का असा राष्ट्रगान म्हणालो कोणी आलता का तुम्हाला असा कोणी नाही, मास्तर पण मास्तर म्हणून का अच्छा. हम्म. हम्म. राष्ट्र- आणि मग जेव्हा तो 1950 ला आपला संविधान लागू झाला तेव्हा तेव्हाही आला नसेल ना ते. तेव्हा तुम्ही किती असाल संविधान लागू झालं ना 1950 ला तो 26 जानेवारी वाला हो. ते मग तुमची शाळा कुठे बरं तुम्ही शाळेत जात हो. शाळा कुठे बरं तुमची इथेच आहे आता ते. असं तिथे शाळा बरं हो. तर किती पोरं होत असेल तरी गावातलं गावाला एक पत्त्यांची सोडवळ. तर सगळ्या जातीचे वगैरे आहेत का त्या महाराष्ट्रीय हो, वगैरे असं सगळे जे आहेत महाराजांचं तेव्हा असं नव्हतं का जात पतवाला घ्यायच्या म्हणत ना राय म्हणून हो. त्यावेळी विचारलं पण. तू विचार होता का हम्म. म्हणजे जसं म्हणजे महाराजा पुरातून तुम्हाला विचार होता का महाराजाच्या महाराजा की हम्म. पण शाळेतच नाही कळलं. विचार म्हणजे तसं पाणी पिण्यावाला की होता का तो खरी म्हणजे असं पाणी गिरी त्याने चांगला होता पाणी येणं तर शाळेत पाहिजे हा किती पाणी सगळं काय हम्म. आपल्या पाणी मी सहा लागली तर हा आवाज यावा लागेल पाणी प्यावं हा हा. पण लागेल होता मग पाणी. पण त्या मूल्यातले पोर इकडे नसतील नाही मग हा? त्या मूल्यातले पोर इकडे नसतील उद्या हा गिटार गिटार पुढे घरी गिरी ते नसतील बरोबर नाही घरी येत तर ते दूरच राहायचं अंगणातली घरात छपरी सगळे अच्छा म्हणजे कोणी उठून जातो मग असं असं ते पहिले त्याने शहरामध्ये पाणी देतात शहर म्हणजे नाही पाहिजे असेल तर पण तांदूळ मग हे हा हा त्यावेळी काचाचा गिलास वगैरे नव्हतं हा 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 तर शहरात पाहिजे त्याने हो का जेवायला पत्राळी हम्म. आणि पत्राळ आपले तर आपणच देतो. असं म्हणजे असं तुमच्या घरी लग्न असेल तुम्ही असं कोणाला बोलवत ना तुमच्या नाही महाड मार येतच नव्हतं कोणत्याही कोणाच्या लग्नामध्ये ते महाड महाड आपला घर हा, दोन दोन आपला हा. गौरी गौरी आपला करू हो का तर त्याच्यात असे कोणत्या कोणत्या जातीवाल्या लोक आहेत जसे महार झाले मग गोवारी गिवारी सोबत तसंच करायचं का गोंडा सोबत तसंच करायचं गोंगोळी येते हा म्हणजे इलाज आहेत काम करी माणसं आहेत हा हा पहिले म्हणजे गोंगोळी काम करत करी आहेत ना हा हा लक्षंभरच्या चपला म्हणून काही होतात का हा? मग विचंबार काही होतं त्याले बरोबर अलग बसत आणि मग हे जे आपल्या साध्या जातीचे तेली झालं हे कुणबी वाजंत्री वाजंत्री वगैरे राहते वाजंत्री अलग बसवत जेवायला हो का आणि हे जे मग आता जे तेली झालं कुणबी झाले साधे जर कोणी आवडते ते त्याला त्याला येऊ देतात ते लोक ते पहिले आपापल्या जातीचे लोक बोलवत हा आता दुसऱ्या जातीवाले लोक बोलवत हा हा तरी नाही म्हणजे त्याच्यावर तेवढं त्याला येऊ देतात का घरात यायचं साधारणतः कोणी असं एखाद्या मित्र गित्र पहिले कुंभेच्या हातात आम्ही कोण नाही हा. त्याच्या घरी आता तुमचा साठी बनवता आहे का कुंभ तर स्वयंपाक करत नाही तिच्या हा. त्याच्या घरी हो का घरी आल्यावर ते स्वयंपाक करत हा 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 आमच्या घरी आल्यावर हा हा परत बाकी जे आपल्या ओबीसी ज्यांना ज्याचे नॉर्मल असेल ना त्याला येऊ दे तसं म्हणजे जर एका एका वेळेस जर येणं सुरू झाले असतील तर हं? एका वेळेस जर ते येणं सुरू झाले असतील ना मग हळूहळू सुरू झाला असेल बोलवणे गेलं हळूहळू हा हं. पण ते गोंगवार वगैरे हे अलगच होतं. तरी आलं का तसं हं. हा आपलं नाही तुमच्यासोबत आता कोणी जर जसं कोणी समाज कोणते मोठे जसे ब्राह्मण गिब्बन झाले ते येऊ देत होतं का असे? नाही, ब्राह्मण नाही ते आमचे ब्राह्मण इथं त्यांना आमच्या पाणी नव्हतं भेटत. हो का आमच्या गुरुचा एक ब्राह्मण हा तो आमच्या घरी आपल्या हातानं स्वयंपाक करत हा हा हे काय टीव्ही चालू आहे का बंद आहे का? ए, टीव्ही पाहिजे भाऊ टीव्ही पाहिजे पाशाच्या ब्राह्मणीचं आपल्या हातानं पाणी आलं विहिरीच्या हा आणि स्वयंपाक करा हो का त्या सीधा तेच वाढलं तर घरात बसत गेल्या मग ते ब्राह्मण लोक तुमच्या घरात गिरत नव्हते का बसा नाही थांबलो नाही बाहेर घरातून होतो. हो का हे वाणीचा घर नाही ती
वाणी नव्हता आमच्या हातात. ते हम्म. हे जो मोबाईल लवकर हा मोबाईल मला लवकर कुठे नाही तर गंगा मामाला पण नाही गंगा आल्या बाबतीत आमच्या पाण्यात किती पाहिजे पस्तीस पाना पाहिजे आपण किती पस्तीस पाना पाहिजे ना पण हे जे आपले जे ब्राह्मणाचे काही झाले ते मग ब्राह्मण लोकांनी तुळशी काय जण आला तर मारण्याची माहिती कोणाला हा. त्याच्याकडे 7-8 एकर जमीन होती. आमच्या निंबाळ्याची काढून झाडमासाची जमीन आहे ते ब्राह्मणाची होती. हा. ये ये पारण्या बनवली त्याला रेती म्हणजे ती मोठी रेती त्याच्यात ते राहू ये पारण्या आता गरम नाही बनवली लागत का रेती त्याच्यात ज्या ज्या रेतीच्या कसा लागतं ना ते ढुंगण ते बघा तुझं ते एवढं तुम्ही बघा हा? मग म्हणजे शिक्षण किती वर्षासाठी चालणार मग म्हणजे किती वर्षावर वगैरे तेव्हा 10वी वगैरे राहते 12वी वगैरे असं शिक्षण पहिली दुसरी किती पर्यंत राहतो 7वी 4वी पर्यंत मग 7वी झालं. अच्छा. 7वी लखानपूर मिळता आणि इकडे साकोलीला आणि आपल्या गावी किती पर्यंत चौथा वर्ग फक्त चौथा आणि 5वा 6वा लाखांदूर 5वा 6वा लखानमध्ये इंग्रजी वरला शिकवत मराठी वरला शिकवत इंग्रजी कोण शिकवते इंग्रजी शिकवत समजत इंग्रजी मास्तर आहे हा तुमचं इंग्रजी शिकव हा हा काही पोरं इंग्रजी नव्हतं घेत नाही इंग्रजी त्यावेळेला इंग्रजी शिकवत मग हे खाली आहे मराठीवाला त्या पिरियडला अच्छा आणि 12वीला 5व्या 6व्या वर्गाला इंग्रजी मराठी एक नव्हतं शिकवत एकच मास्तर आहे वर्गावर तुमच्याकडे मास्तर कोण होता आपल्या काय मग हं? तुम्हाला शिकवायसाठी मास्तर कोण होता मग समजा नीलकंठ मास्तर होता मेंदळे मास्तर होता लोकांचा हो का तेव्हा त्याला किती पगार पडत असेल मग आमचा पगार 30 रुपये महिन्याचा मडगावचा एक मिसळ मागत आहे आणि लिव्हर होता वाघदरी म्हणून. तर मारून घ्यायचं मास्तर असं असा कोणी जसं लिव्हर समाजाचा की माझा त्याला नव्हता येत का मग ते येऊ देत पण हा ते गुरु नाही. गुरु नाही आणि मग हे म्हणजे बाकीच्या आपल्या गावात नसते त्याचं ना ब्राह्मण गिमन पण ते येतच नसतील नाही का असं जा. मग तुम्ही कोणत्या वर्गापर्यंत शिकला मग 7वी 8वी ती गावी शेवटी पर्यंत हा ती पाचव्या कुठे पाचव्या 12वीत कोणाकडे राहत होत्या 12वीत कोणाकडे राहत होत्या मामाकडे अच्छा ते माझी आजी गेली हा